हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आशा करते तुम्ही सगळे आनंदात आणि मजेत असाल. सो इथे आता सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आहे आणि दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. मैत्री काही अवतीभोवती असते नेहमी जेवण वगैरे करताना, आणि मध्ये तिला काही ना काही हवं असतं. आणि स्पेशली जेव्हा मी पीठ मळत असते चपातीसाठी किंवा भाकरीसाठी, तर तिला ते पीठ देखील हवं असतं. तिच्यासाठी मी छोटं लाटणी पोलपाट नंतर घेणार आहे. सो ते ती कधीपासून पाठी लागले. मी तिला थोडंसं थांब थांब मला पीठ मळून होऊ दे हेच सांगत होते. तरी ती काय मध्ये मध्ये येत राहते. सो माझा पूर्ण दिवस जो असतो किचन मधला तो अशा पद्धतीने डिवाइड होतो. तिची मध्ये मध्ये काही ना काही रिक्वायरमेंट्स असतात, त्या मला पूर्ण करायच्या असतात. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला असं विसरून जायला होतं, जसं की हे ॲप्रन घालणं. कारण काय होतं, मी पटकन कसं काम आटपून बाहेर येऊ ह्याच विचारत असते. पण ती आहे की ती जर मध्ये आली काय ना काय खेचाखेच, त्यामुळे माझे एक ॲप्रन असाच खराब झालेला आहे. सो तो मी बाजूला ठेवून दिलाय, पण तो आता काही घालण्यासारखा नाही. सो दुसरा पण आता अर्धा तिने खेचून खेचून हे दे ते दे करत ना माझ्या ॲप्रनवरती पूर्ण वजन टाकते. आणि मध्ये मध्ये अशी काही ना काही तिची फरमाईश असतात. तिला मला शांत करायचं असतं. मी एवढंच प्रयत्न करते की टीव्ही लावून देऊन मग तिला त्यामध्ये मला गुंतवायचं नसतं. अदरवाईज काय होतं ना, की आमचं जे जो टाइम स्पेंडिंग आहे एकमेकांबरोबर बोलन, म्हणजे असं काम करता करता मी तिला काय सांगते, तो तिचं जो लक्ष आहे तो एकंदरीत आहे ना पूर्ण त्या टीव्ही मध्येच घुसतो. मग ती कोणाचं काही ऐकत नाही. सो हे जास्त होऊ नये त्यासाठी मी अवॉइड करते. सो तिला मी थोडंसं काहीतरी खायला देते किंवा माझ्या बाजूला बसवते आणि काहीतरी तिला हे असं पीठ वगैरे गोळा देते आणि तिला म्हणते तू लाट चपाती. ती लाटणार कशी, मग तिला माझंच लाटणी पोलपाट हवं. मग तिला मी आधी सगळ्या चपात्या काय करते, लाटून वगैरे घेते थोड्या. म्हणजे मग त्यामुळे मला पीठ पातळ करणं शक्य नाहीये, कारण मला थोडंसं पीठ घट्ट ठेवावं लागतं जेणेकरून त्या चपात्या चिकटणार नाही. सो मी सगळ्या चपात्या अशा लाटून घेते आणि नंतर एकदाच गॅस चालू करते, जेणेकरून तिला नंतर जर लागलं तर मग लाटणी पोलपाट मला द्यावं लागतं. माझ्या 2 लाटण्या आहेत माझ्याकडे, पण पोलपाट मात्र एकच आहे. सो असं काहीतरी ती करत राहते ना मध्ये मध्ये. मध्ये मध्ये तिला मी सांगितलं होतं की लाटायचं आहे, दुसरी लाटणी तिला देते, पण ती हातात इतक्या दाबून ठेवते की ते सगळं पीठ खराब करून घेते. मग मला माझ्या हातातलं काम सोडून तिच्या पाठी पळावं लागतं. सो किचनमध्ये ॲक्च्युली माझ्या मी ऑब्झर्व केलंय की जास्त टाइम स्पेंड यामुळे होतो की ही मध्ये मध्ये येते, तिला मी काही ना काही देत राहते. हे तिचं हात धुणं, परत आता ती सध्या म्हणजे 1-1.5 वर्ष झाले तिचं पॉटी ट्रेन खूप छान पद्धतीने झाली. पण तिचा असा फ्रॉक आहे. सो तिला जाऊन तिच्या चेअर आहे, पॉटी सीटची एक चेअर आहे, त्याच्यावर तिला बसवावं लागतं. शक्यतो ती आम्ही टॉयलेटमध्येच ठेवतो. टॉयलेटची जी रूम आहे तिथेच ठेवतो. पण असं मी काम करताना मला आतमध्ये जाऊन ते ओपन करून तिला बसवा, त्यासाठी मी ती 46 तिची बाहेर ठेवते जेणेकरून ती जाऊन बसेल. सो फायनली तिने माझं लाटणी पोलपाट जे आहे त्याच्यावर ताबा मिळवला आहे. मला गिव्हअप करावं लागतं लिटरली, की घे मला काम करायला आणि तू हे घे आणि बस खेळ. सो मी जो ओटा आहे तो पूर्णपणे क्लीन करून घेते अशा पद्धतीने आणि त्याच्यावरतीच करते, कारण माझं एनिवेज 2 ते 4 वेळा ओटा क्लीन होत असतो सकाळपासून. सो ते असंही क्लीन छान होतं. आणि हे करताना मी पुन्हा एकदा क्लीन करून घेते आणि मग त्यावरती चपाती वगैरे लाटून घेते, जर राहिल्याच असतील तर. नाहीतर शक्यतो मी लाटून घेते आणि मग लाटणी पोलपाट तिला मोकळं करून देते. सो अशी मध्ये-मध्ये जी कामं येत होती, म्हणजे जसं की मैत्रीबरोबर मला टाईम स्पेंड करावा लागतो आहे, तिचं बघावं लागतं आहे, तिचं करावं लागतं आहे. त्यामुळे माझा अधिक टाईम किचनमध्ये उभ्याने जात होता. सो त्यामुळे दुसऱ्या दिवशी जरा टाचा दुखणे हे जास्त होत होतं. पण नंतर मी कमी केलं. मध्ये-मध्ये मी गॅप घेते आणि खुर्ची आणून ठेवते जेणेकरून मी बसते वगैरे. सो त्यामुळे मग ते कमी झालं. आणि त्याचे दुसऱ्याही गोष्टी असू शकतात. जर तुमचे जॉईंट्स पेन असेल, तुम्हाला हाडांचा त्रास असेल, सो ते असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊन चेक करून ते कमी करू शकतो. आणि हां, हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. एक ॲमेझॉनची पर्चेस आहे ही देखील. ही टोपली सकट जे कॉटन क्लोथ आलं आहे चपाती ठेवण्यासाठी, हे मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवलं. त्याची प्राईस जर मला म्हणजे आठवली तर मी नक्की त्याच्यावर तुमच्याबरोबर शेअर करेन. खूप छान क्वालिटी आहे, मला आवडली. फक्त एवढंच की ते घालताना थोडासा वेळ लागतो एकदा काढली की. पण बाकी खूप छान आहे. चपात्या एनिवेज अशाही कडक होणार, पण ॲटलिस्ट बंद राहतात, कारण इकडे आमच्या इथे कसं खूप धूळ आहे. काही थोडंसं जर भाग ओपन राहिला कुठल्या ह्याचा तर त्यामध्ये धूळ चढते. सो त्यामुळे मला चपातीसाठी असं बंद स्टीलचा किंवा प्लास्टिकचा नाही, असं कॉटन क्लोथच हवं होतं. आणि टोपली तर मी प्रिफर करतेच.
सो मी जॉईंट्स पेन जे होतात आपले जे टाचा दुखतात त्याबद्दल बोलत होते. सो मला म्हणजे बहुतेकदा डॉक्टरांकडून हेच सल्ले ऐकायला मिळाले की तुम्ही जास्तीत जास्त फायबर इंटेक घ्या, जेणेकरून ज्यांचं वेट गेनमुळे जर दुखत असेल टाचा वगैरे सकाळच्या दिवसात ना, तर त्यांचं वेट गेन कमी होतं. प्लस तुम्ही जितकं होऊ शकेल तितकं पाणी प्या पूर्ण दिवसात ना. मी अशी बॉटल जी आहे ती बाजूला ठेवते, ती संपली की जरा ग्लासमधून वगैरे घेऊन पिते. पण शक्यतो बसून प्यायचं आहे, अदरवाईज जे आपले नी पेन आहे ते वाढू शकतं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. जसं जसं की आपलं वय वाढतं तशा ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात टू अवॉइड सडन पेन ऑर सडन क्रॅम्प. म्हणजे बसलेलो असताना जर पटकन उठलो की क्रॅम्प येतं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे महत्त्वाचं आहे. सो मी धान्य भिजवत घालते कधी ना कधी. सो आता काबुली चणे भिजवले होते उद्यासाठी, आणि आज तर मी डाळ भात केला. आणि आर्याची ती ही मस्ती मध्ये चाललेली असते. तिला किती सांगितलं तरी माझा जेव्हा कॅमेरा ऑन असतो तेव्हा ती येते मध्ये काहीतरी चेहऱ्याचे प्रकार करते आणि जाते पटकन पळून. सो ते चालतच राहतं. सो मी मुलांना जेवण वाढलं, मी देखील जेवून घेतलं, आणि मुलींची काही जर मीटिंग असेल तर ते नंतर त्यांचा वेळ घेऊन त्यांना जेवढं हवं असेल तेवढं घेऊन जातात. एक बरं आहे, मला त्यासाठी वाट बघावी लागत नाही. ते त्यांचा वेळ घेतात आणि त्याप्रमाणे ते घेऊन जातात. ते सगळं झालं की मी बाजूची जी भांडी असतात, म्हणजे काकी येतात भांडी घासण्यासाठी, त्यांच्यासाठी मी किचन जरा मोकळं करून ठेवते. भांडी जर काही जेवण उरलं असेल तर ते मी काढते आणि बाजूला ठेवून देते. गॅसचा नॉब वगैरे मी बंद करते, कारण कधी कधी काय होतं, गॅस खालून म्हणजे चपातीचा जो तवा वगैरे असतो किंवा की कढईचा बऱ्याचदा असं झालंय की चालू राहतो गॅस. पण जर नॉब बंद असेल तर ॲटलिस्ट गॅस तर फुकट जाणार नाही, पण ॲटलिस्ट जो जर काही जळलं तर ते नंतर कळण्यापेक्षा तो इन्सिडेंट्स मी होऊ नये यासाठी हे प्रिकॉशन्स घेते. आणि जे किचनचे कपडे असतात ते मी वॉश करून ठेवते, कारण काही ना काही तेलाचं तुपाचं जेव्हा मी चपाती शेकते तेव्हा ते काही ना काही तेलकट थोडंसं लागून राहतं. सो मी वॉशिंग पावडर जी असते ती टाकून ठेवते, म्हणजे काकी नंतर जरा क्लीन करून ठेवून देतात. आणि हे एवढं सगळं झाल्यावरती मग मला कपडे सुकत लावण्यासाठी वेळ मिळतो. कधी कधी मुलींची हेल्प असतेच मला, मोठे मोठे कपडे बाहेरची जागा आहे तिथे घालण्यासाठी. पण शक्यतो ते नीट कपडे वाळावे असा माझा अट्टाहास असतो. सो ते मीच करते. वेळ लागला तरी चालेल, पण ते मी करते. किचनमध्ये ना खूप काम करताना इतका पसारा होतो, काही ना काही चहा पावडर, पिठाचं काही ना काही पडत असतं. सो मला दुसऱ्यांदा कचरा थोडा काढावाच लागतो. पण सध्या काकी नाही आहेत, तर मला सकाळी एकदा काढून दुपारी एकदा असंच जरा मी झाडू फिरवते. जास्त एकदम डीप क्लिनिंग होत नाही, ती सॅटर्डे संडेच असते. ते झालं की कपडे जर मला वाळवायचे तर आहेत, पण त्यासाठी आधीचे कपडे वगैरे काढून ते आर्या मिलिंद असं मला हेल्प करतात. ते घरी करून ठेवून देतात. आता मी ते त्यांना काम दिलेलं आहे. आर्या तर नुसती इथे तिथे उड्या मारत असते. सो तिला थोडंसं खाली बसून मला हेल्प करायला मी सांगते. आर्या बऱ्यापैकी मला कामांमध्ये हेल्प करते. थोडंसं इमोशनल तिला हे करावं लागतं, गोष्टी सांगाव्या लागतात की माझे पाय दुखत आहेत, मला खूप कंटाळा येतो, मीच सगळं करते. मग तेव्हा जाऊन ओके मम्माला हेल्प करायची म्हणून मग ती जरा बसते माझ्याबरोबर आणि हेल्प करून टाकते. पण कधी कधी तिचा खूप अभ्यास असेल तर मी तिला काही काम सांगत नाही, मी स्वतःच सगळं करते. आणि आता जे मी कपडे घडी करते ते मला थोडा वेळ होता, म्हटलं आज रेकॉर्डिंग करते तर मला थोडा उत्साह जास्त येतो. सो तेव्हाच्या तेव्हा मी कपडे थोडे घडी करून ठेवले. अदरवाईज हे आर्या आणि मिलिंदसाठी मी ठेवते, जेणेकरून मला थोडा वेळ मिळतो. तर फायनली पूर्ण दिवसातनं एकदा मला म्हणजे सकाळी मी विंचरते आणि त्यानंतर जे केस विस्कटतात ते आता मला असा वेळ मिळाला की विंचरायला मिळतात. आणि जास्त वेळ मी विंचरत नाही, कारण केस पातळ आहेत तर ते गळायचे थांबले आहेत. सो ते या कारणामुळे की मी हर्बल प्रोडक्ट आता यूज करते. आणि त्याच्याबरोबर मी थोडं हेअर सिरम आहे बायोटिकचा, आणि एक दुसरं आहे त्याचं नाव मला माहीत नाही, आता आठवत नाही आहे, ते मी तुमच्यावर शेअर करेन. पण त्यामुळे खूप फरक पडला आहे. खूप बऱ्यापैकी माझे म्हणजे केस हेअर ग्रोथ जी छोटी छोटी आहे ती दिसते आहे. सो मी म्हणजे थोडा वेळ अशी रेस्ट करते, 10-15 मिनिटं मी सोफ्यावर देखील जरा झोपून असते, झोप नाही आली तरी. आणि तसं जरा आराम करून थोडं पायाला आराम दिला की मी मग किचनमध्ये कधीतरी असं होतं, मी नेहमीच 5-5:30ला मी काही जेवण बनवायची तयारी करत नाही, पण कधीतरी मी असं लवकर घेते. सो इथे मी सुरीला धार करते, आणि हे जे टूल आहे ते दुसऱ्या सुरीचं आहे. जेव्हा आम्ही US मध्ये होतो तेव्हा येताना बऱ्याच गोष्टी बहुतेक गोष्टी आम्हाला टाकून द्याव्या लागल्या, काही फ्रेंड्सना देऊन टाकल्या. आणि त्यातल्या छोट्या छोट्या ज्या काही मला आणता आल्या त्या आणल्या आहेत. आणि त्यातली ही एक गोष्ट आहे जी सुरीला धार करण्यासाठी घरातल्या घरी मला बरी पडते, कारण सुरीची धार आहे ती महिनाभर चांगली टिकते, नंतर मला पुन्हा काढावी लागते.
सो एकदम जी चांगली धार जो सुरीवाला असतो त्याच्याकडून करून आणण्यापेक्षाही मला तात्पुरती धार करणं बरं वाटतं. अदरवाईज माझ्या हाताला आणि बोटांना खूप कट्स बसतात. सो इथे मी कांदा कट करून घेते. तसंच जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते मी सगळे समोर ठेवते. आज मला ऍक्च्युली जो मेथीचा थेपला आहे प्लस मला बटाट्याची भाजी देखील बनवायची आणि मी विचार करत होते की जरा लवकर जेवण बनवलं तर मला 7-7:30 पर्यंत तरी खाऊन माझे म्हणजे म्हणतात ना जेवणाच्या आधी 2 तास मला म्हणजे डायजेशन होऊन मस्त आराम मिळेल आणि मग सकाळी लवकर उठायला मिळेल. सो त्या उद्देशाने मी कधीतरी प्रयत्न करते की लवकर जेवण बनवून लवकर करेन. सो काही गेल्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल की मी गावच्या गोष्टी शेअर केल्या होत्या. असो गावी काही शेतीचं गोष्टी म्हणजे शेती पण केली होती. त्यामध्ये तांदूळ लावला होता, नाचणी लावली होती. नाचणी थोडी आली, तांदूळ अजिबातच चांगला झाला नाही आणि हळद देखील लावली होती. सो ही हळद आम्ही गावीच बनवली होती, म्हणजे गावी ह्याचं उत्पन्न घेतलं होतं. सो बऱ्यापैकी छान झाली. थोडी गावी ठेवली आहे आणि थोडी आम्ही इथे वापरासाठी आणली आहे. इतका छान वास येतो ना की बरणी न ओपन करता बाहेरूनच त्याला खूप छान वास येतो. सो अशा पद्धतीने ना आम्ही गेल्या वर्षी खूप भाज्या खाल्ल्या आणि आमचे जे शेजारचे जे आहेत ते आता बऱ्यापैकी आम्हाला देखील जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला भाजी, कढीपत्ता, कोथिंबीर असं काही ना काही बारीक सारीक जे म्हणजे भाजीच्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला देतात आणि आमच्या देखील गावी खूप वेळा भाज्या लावून घेतलेल्या आहेत, पुन्हा आता भाज्या लावल्या आहेत. सो ते चालूच असतं. सो गेल्या वर्षीपासून आम्हाला खूप मुबलक प्रमाणात गावच्या शेतात म्हणजे गावच्या आपल्या स्वतःच्या घरात छानपैकी उगवलेल्या भाज्या आम्हाला खायला मिळतात. सो हे खूप एक पॉझिटिव्ह आणि छान एक ऍडव्हान्टेज आहे. स्वतःचं घर असलेलं, स्वतः जर आपण शेती करून किंवा काही घेतो असलो तर आई वडील असतील तर ते आपल्याला मिळतं. सो त्यामुळे आणि मेन म्हणजे दूध देखील मिलिंद जेव्हा जातात गाडी घेऊन तेव्हा जी कूलर आहे त्या कंपार्टमेंटमध्ये मिलिंद 1 ते 1.5 लिटर दूध घेऊन येतात. पण काही कारणाने ते कधीतरी असं होतं की खराब होतं, पण आतापर्यंत झालं नाहीये. म्हणजे दही देखील आणलं आहे आणि ते मी यूज करते पुढे दही बनवण्यासाठी. तिथे आर्याची मला बरीच हेल्प होते. तिला जेव्हा तिच्या फेवरेट गोष्टी खायच्या असतात तेव्हा ती आवर्जून मला हेल्प करते, जेणेकरून तिने मेहनत घेतली आहे त्या गोष्टीसाठी असं तिला एक विश्वास असतो आणि मग ती आवडीने खाते. आणि मीही तिला छोटं छोटं हे आणून दे, ते आणून दे किंवा थोडं ना ती आता कांदा, टोमॅटो वगैरे कट करायला लागली. सो ती आवडीने मी तिला देते. पण मी चेक करते की ती नीट कट करेन तरच देते, अदरवाईज मी देत नाही. इथे तर फोडणी माझी देऊन झाली आहे. बटाट्याची भाजी बनवते आणि मेथीचे थेपले बनवते मी रात्री खाण्यासाठी. कारण मैत्री जी आहे ती नुसते थेपले खात नाही, ती मग त्याबरोबर सॉस खायला मागते. सो त्यापेक्षा मी म्हटलं थोडी भाजी बनवेन आणि मग भाजी ती बऱ्यापैकी तशा पद्धतीने मग थेपले छान खाते ती. अदरवाईज दही असेल तर, पण रात्री जरा दही जर आंबट असेल तर ते मी अवॉइड करते रात्रीचा आंबट पदार्थ खाणं आणि त्यामुळे मग मला असं काहीतरी सपोर्टिव्ह भाजी किंवा काहीतरी थेपल्यासोबत बनवावं लागतं. चटणी मी अवॉइड केली. म्हटलं ते सकाळी नाश्त्यासाठी वगैरे ती चटणी जर बनवली तर ते बरं वाटतं. सो आता मी भाजी आणि मेथीचे थेपले बनवलेत आणि झालं आहे जेवण. मैत्री अजून झोपून होती, तिला मी थोड्या वेळाने उठवेन, फ्रेश करेन आणि बाकी माझं सगळं झालंय. मला अजून थेपले बनवायचे आहेत पण मैत्री उठली त्यामुळे ते राहिलं आहे. सो विचार केला मी की राहिलेल्या पोळ्या नंतर बनवेन, आधी ओटा वगैरे क्लीन करून घेते म्हणजे ते अडून राहणार नाही. त्यामुळे असा होता माझा पूर्ण व्लॉग आणि आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता भाग आवडला आणि जर काही सजेशन्स असतील तर त्या देखील तुम्ही देऊ शकता. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.